भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. आपण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून दर सोमवारी भेटतो आहे रात्री 8 वाजता आणि त्या भेटीतून आपण भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकातल्या प्रत्येक शब्दातल्या नव्हे तर प्रत्येक अक्षरावर थोडंसं विचारमंथन करतो आहे, विचारांची देवाणघेवाण करतो आहे. कारण आपलं वाक्यच आहे मुळी, आपलं बोधवाक्यच मुळी आहे, बोधयन्तः परस्परम, परस्परांचं प्रबोधन करायचे. मी एकटीच कोणीतरी सांगणारी आणि तुम्ही अज्ञ ऐकणारे असा माझा बिलकुल आविर्भावच नाही आहे. कारण प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं असतं आणि सगळ्या सांगण्यासारखं विचार करण्यासारखं प्रत्येकाचा पैलू वेगळा आहे, अँगल वेगळा आहे, दृष्टिकोन वेगळा आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही भगवद्गीता कशी आहे, ती नित्य नूतन आहे, ती कॅलिडोस्कोपसारखी आहे. त्यामुळे जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याची नवनवीन रूपं, त्यांची ओळख आपल्याला पटत जाते. आणि म्हणूनच आपण ही विचारांची देवाणघेवाण करतो आहे. व्हॉट्सॲपवरनं किंवा कमेंट बॉक्समधनं तुमचे मेसेजेस, तुमची मतं, तुमच्या सूचना देखील माझ्यापर्यंत पोचत आहेत. तुमचे अभिप्रायही मला मिळत आहेत आणि तुमच्या या उदंड प्रतिसादामुळे मला पुढचं काही बोलायला, आणखीन अभ्यास करायला अधिक जोम येतो आहे, अधिक उत्साह येतो आहे. त्याबद्दल तुम्हाला प्रथमच मी धन्यवाद देते. आता आपण गीतेच्या अगदी समारोपाकडे चाललेलो आहोत, म्हणजे अगदी सांगतेकडे. म्हणजे बघा ना, 16 अध्याय झालेत. 15 अध्यायामध्ये भगवंतांनी तत्त्वज्ञान सांगितलं होतं. क्षेत्रज्ञ योग आहे, पुरुषोत्तम योग आहे, राजविद्या राजगुह्य योग आहे, सांख्य योग आहे, आत्मसंयम योग आहे. अशा अनेक योगांमधनं वेगवेगळ्या प्रकारांनी पण शेवटी अल्टिमेट डेस्टिनेशनपर्यंत नेणारं तत्त्वज्ञान किंवा वेगवेगळे सिद्धांत भगवंत मांडत आहेत. खरं तर या रणभूमीवर हे सिद्धांत मांडण्याची काही गरज होती का? पण ह्या रणभूमीचीच रंगभूमी झाली आहे आणि इथे एक नाटक रंगाला येत होतं. आणि या नाटकामध्ये 4 वक्ते होते. स्वतः भगवान श्रीकृष्णाने तर उपदेश केला आहे, त्यामुळे त्यांची तर महत्त्वाची भूमिका आहेच आहे. 574 श्लोक भगवंतांच्या मुखात आहेत. दुसरा जो आहे श्रोता, तो आहे अर्जुन. कारण अर्जुन प्रश्न विचारतोय आणि भगवंत त्यांची उत्तरं देत आहेत. त्यामुळे अर्जुनाच्या मुखामध्ये जवळजवळ 84 श्लोक आहेत. असे 84 श्लोक अर्जुनाने विचारलेले आहेत. संजयचं निवेदन आहे, संजयच्या मुखामध्ये 41 श्लोक आहेत आणि केवळ एकच श्लोक आहे, तो धृतराष्ट्राच्या मुखात आहे. तो पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आणि हे नाट्य आपण अनुभवतोय आणि नाट्य जसं असतं तशीच ही भगवद्गीता आहे.
तत्त्वज्ञान आहेच, सिद्धांत आहेच, विचारमंथन आहेच, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये नाट्यमयता आहे, त्याच्यामध्ये रंजकता आहे. त्यामुळे होतं काय की पुढे काय होणार याची उत्सुकता आपल्याला वाटते. 15व्या अध्यायापर्यंत किंवा 13वा अध्याय म्हणा, 9वा अध्याय म्हणा, 15वा अध्याय म्हणा, कदाचित तुम्हाला थोडासा गहन वाटला असेल, कठीण वाटला असेल. पण पुढे आता 15 अध्याय झाल्यानंतर 16वा अध्याय त्या मानाने सोपा होता, कारण त्याच्यामध्ये सद्गुण आणि दुर्गुण यांची तुलना केली होती किंवा त्यांच्याबद्दल विस्तृतपणाने सांगितलं होतं भगवंतांनी. आणि त्याला नाव मात्र वेगळं दिलं होतं, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. आपण ह्याचा अभ्यास केलेला आहे आणि जवळजवळ म्हणजे ह्या 16व्या अध्यायातले 24 श्लोक आपण सविस्तर समजावून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. अगदी शेवटी बघताना सुद्धा आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी, पुन्हा जन्मोजन्मी पुन्हा त्या आसुरी दुर्गुणामुळे काय होतं, अधोगतीच होते आणि पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुनरपि जननम पुनरपि मरणम, सुरूच राहतं चक्र. कधीतरी सुटायचं आहे ना याच्यातून, कधीतरी सुटायचं आहे ना. मग त्याचाच मार्ग सांगण्यासाठीच तर हे आसुरी गुण सांगितलेत. जर का आपल्यामध्ये डोकावून बघायचे, आपल्या अंतरंगामध्ये डोकावून बघायचे आणि हे दुर्गुण माझ्यात आहेत का, कितपत आहेत आणि ते कितपत मला उखडून काढता येतात हाही विचार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर भगवंतानी हेही सांगितलं होतं की हे सगळे जे दुर्गुण आहेत किंवा ही जी अधोगती आहे, हे जन्मोजन्मीचे जे फेरे आहेत, ते शेवटी कुठे नेणार आहेत, तर ते नरकाकडे नेणार आहेत. मग नरकाकडे जर जायचं नसेल तर 3 दुर्गुण तर पहिल्यांदाच टाळायला पाहिजे, काम, क्रोध आणि लोभ. नरकाच्या ही 3 द्वारं सांगितलेत. काम, क्रोध, लोभ आलं की हमखास नरकामध्ये तो मनुष्य पोचलाच म्हणून समजा. आपल्याला नाही ना जायचं, आपल्याला त्या मार्गाने जायचंच नाही. निदान आपल्याला सद्गती पाहिजे, सन्मार्ग पाहिजे, सदाचरण पाहिजे, सद्विचार पाहिजे. आणि त्याच्यासाठीच तर हा आपला अभ्यास आहे, त्याच्यासाठीच तर हा आपला उपक्रम आहे. आणि त्याचंच वर्णन विनोबांनी सुद्धा फार सुंदर केलं होतं गीताईमध्ये. आपण मागच्या वेळेस थोडं पाहिलं होतं. तमाची ही तिन्ही द्वारे, ही तमाची 3 द्वारे आहेत, काम, क्रोध, लोभ. तमाची ही तिन्ही द्वारे टाळून सुटला मग, कल्याण मार्ग सेवूनी पावे उत्तम तो गती. उत्तम गतीला जायचं असेल तर ही 3 दारं निश्चितपणाने टाळायला पाहिजेत. आणि ही टाळायची कधी, जेव्हा लक्षात येईल तेव्हापासनं लगेच ह्या दुर्गुणांच्यापासनं आपली मुक्तता करून घ्यायची आहे. आणि तरच या जन्माचं सार्थक होणार आहे. आपण नेहमीच म्हणतो की हा दुर्लभ असा मानव जन्म मिळाला आहे, हेच आमचं केवढं भाग्य आहे. दुसरं म्हणजे या मार्गाला आम्ही लागलो आहेत, अध्यात्म मार्गावर कुठेतरी अडखळत 2-4 पावलं टाकतो आहे, हे सुद्धा भाग्यच आहे. नाहीतर मग काय होतं, जे ह्या मार्गाकडे वळतच नाहीत, नुसत्या चंगळवादामध्ये, भोगवादामध्ये, चैनीमध्ये रममाण होतात, ते मात्र हा सगळा अनमोल जन्म वाया घालवतात. असं एक म्हटलेलं आहे, भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. त्यालाच विनंती करायची, कारण माझ्याच्याने हे दुर्गुण काढणंसुद्धा शक्य नाही. मी किती दुर्बल आहे, माझ्या अंगात तशी ताकदच नाही आहे. आणि जेव्हा मी म्हणते की मी हे दुर्गुण काढून टाकेन, तेव्हासुद्धा तो अहंकार डोकावत असतो. म्हणून त्यालाच विनंती करायची की हे दुर्गुण काढण्याचं कामसुद्धा तूच कर, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. तुझीच कास धरलेली, तूच एक आधार आहेस. त्यामुळे तुझ्याशिवाय मला दुसरा आधार नाही, दुसरी गती नाही. तूच एक आहेस. त्यामुळे रघुपती मती माझी आपुलीशी करावी. मला वाटतंय मला फार बुद्धी आहे, पण ही बुद्धीवर जेव्हा पुटं चढतात, जेव्हा अज्ञानाचं सावट येतं, तेव्हा ही बुद्धीसुद्धा योग्य मार्गाने काम करेनाशी होते. म्हणून त्या रघुनाथाला विनंती केली आहे, रघुनाथा रघुपती मती माझी आपुलीशी करावी. तू ही मतीवरचं जे अज्ञानाचं पटल आहे ते दूर कर आणि मला त्याच्यातून बाहेर काढ. आणि तरच मी ह्या निदान मार्गाला जाऊ शकेन. पोचीन का नाही हे माहिती नाही आहे, पण ह्या मार्गाला जर का मला खरंच जायचं असेल तर ही तू माझी मती तुझ्याजवळ तुझ्यासारखी कर, असं त्याला आपल्याला
म्हणता येईल एवढं तर आपल्याला नक्कीच आहे. आणि खरंच आहे, त्याच्याशिवाय कोणी त्राताच नाही आपल्याला. मज लागी गती एक तव पुण्य पायी, जगी न्याय द्याया जगी अन्य नाही. बघा ना, या दुसरा कोणी नाहीच आहे, तूच एक आधार आहेस असं त्याला विनवणी केली तर तो निश्चित आपलं ऐकतो. कारण तिथे आपण अहंकाराचं विसर्जन केलेलं असतं आणि त्यालाच विनंती केली, हे सगळं तारणारा तूच आहेस बाबा, अशी विनंती केली की तो निश्चितपणाने आपल्या मदतीला धावून येतो असंही म्हणता येईल. आता या 16व्या अध्यायातले दुर्गुण आपण पाहिले, ते एक 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 करून उखडून काढायचेत आणि दूर टाकायचेत, एवढं तर आपलं निश्चितच आता ठरलेलं आहे. आता आज आपण सुरुवात करणार आहोत तो 17वा अध्याय. 17वा अध्याय काय आहे तेही बघणार आहोत. 17व्या अध्यायाचं नावच काय आहे? श्रद्धात्रय विभाग योग. श्रद्धात्रय, त्रय म्हणजे तीन प्रकारच्या श्रद्धा आहेत आणि या 3 प्रकारच्या श्रद्धा कशा कशा काम करतात आणि त्याच्यावर मग आपला आहार विहार दान धर्म बोलणं वागणं तप हे सगळं कसं ठरत असतं हेही आपण हळूहळू बघणार आहोत. 17वा अध्याय अशा दृष्टीने महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आत्तापर्यंतचे सगळे अध्याय काही कमी महत्त्वाचे होते का? अहो, ते तर जास्तच महत्त्वाचे होते. पण त्या अध्यायामध्ये सिद्धांत मांडले होते आणि ह्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये कला सांगितलेली आहे. आपल्याला विद्येपेक्षा कला जास्त जवळची वाटते, कारण कलेमुळे रंजनही होतं, मनाचंही रंजन होतं आणि एक प्रकारचं मोकळी वृत्ती राहते आणि त्याच्यासाठी हा 17वा अध्याय म्हणजे एक प्रकारची कलाच आहे. विनोबानी तर ह्या अध्यायाला म्हटलेलं आहे कार्यक्रमयोग. कार्यक्रमयोग, बघा ना, हा सगळा कार्यक्रमच आहे. आपलं आयुष्य म्हणजे सुद्धा एक कार्यक्रमच आहे. आणि कुठलाही कार्यक्रम जर का यशस्वी व्हायचा असेल तर त्याची आखणी उत्तम करायला लागते. साधं कुठलं स्नेहसंमेलन असेल, बोर्ड मीटिंग असेल, एखादं सोशल काही कार्यक्रम असेल किंवा घरातलं मंगल कार्य असेल, आखणी तर करावीच लागते. आखणी उत्तम केली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन उत्तम झालं म्हणजे उत्तम कार्यक्रम झालाच म्हणून समजा. मग आता आपलं जीवनसुद्धा एक कार्यक्रम आहे, एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमातला प्रत्येक दिवस म्हणजे एक नवा दिवस आपल्याला मिळतो. एक कोरा करकरीत दिवस रोज आपल्याला मिळत असतो. सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपल्याला जाग येते, आपले डोळे उघडतात, तेव्हा पहिल्यांदा जाणीव काय होते? मनामध्ये विचार तरी पहिले काय येतात की आज कुठे जायचं आहे, आज लग्नाला जायचं आहे का, जेवायला जायचं आहे बाहेर, का मैत्रिणीकडे जायचं आहे, का पाहुणे येणार आहेत, का मला बरं नाही आहे, हे सगळे विचार नंतर. सुरुवात कुठनं होते? डोळे उघडल्यावर आठवतो ते मी आहे, मी जिवंत आहे. मला रात्रीच या परमेश्वराने संपवलेलं नाही आहे. कारण कितीतरी लाखो लोक रात्रीमध्येच मृत्यू पावतात, त्यांना कळतही नाही की आपला मृत्यू झाला आहे. अशी तर तू अवस्था माझी केली नाही, मला हा आज सुंदर दिवस दाखवला आहेस. आणि म्हणून त्याला पहिल्यांदा त्याचं स्मरण करायचं. प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वं सच्चित सुखम परमहंस गतिं तुरीयं यत् स्वप्न जागर सुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म परमं निष्कलमहं न च भूतसंघः. त्या परब्रह्माचं स्मरण करायचे. हा नुसता पंचमहाभूतांचा देह एवढंच नाही आहे, तर त्याच्यामध्ये तो आत्मा राहतोय, तोच आहे म्हणून चैतन्य माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळेच त्याला धन्यवाद द्यायचे, त्याच्याविषयी कृतज्ञता प्रगट करायची आणि त्याला एक आश्वासनही द्यायचं आहे की आजचा हा मला तू जो कोरा करकरीत नवा दिवस दिला आहेस ना, मागचं झालं, मागचं गेलं, पुसून गेलं, रात गई बात गई, कालचं गेलं, आजचा नवीन दिवस त्याचं मी सोनं करीन, असं त्याला वचन द्यायचे. आणि रात्री झोपताना ते वचन तपासून बघायचं की मी जसं त्याला सांगितलं होतं, जसं आश्वासन दिलं होतं तसं मी पाळलं का. असं जर का दिवस आपल्याला आखून घेतला, त्याचं इम्प्लिमेंटेशन करता आलं तर काय आयुष्य होणार आहे. आणि मग ते कसं करायचं तेच तर ह्या अध्यायात सांगितलं आहे. अवघड वाटतंय का तुम्हाला असा कार्यक्रम आखून घेणं? मग आता हे मार्गदर्शक तत्व भगवंत आपल्याला त्याच्यासाठीच तर सांगतायत. हा कार्यक्रम योग सांगितलं आहे.
आता कार्यक्रम योग साधण्यासाठी आपली वृत्ती कशी हवी? वृत्ती प्रसन्न हवी, मोकळी हवी. बायस माइंड नको, कुठला पूर्वग्रह दूषित नको, कशाबद्दलच वाईट मत नको. अतिशय मोकळ्या मनाने प्रसन्न वृत्तीने डोळे उघडा. कृतज्ञतेने त्याला धन्यवाद द्या, त्याचं स्मरण करा. एक स्वतःच्याच चेहऱ्यावर एक स्माईल येऊ देत, एक प्रसन्न स्मितहास्य येऊ देत की मी जिवंत आहे, मला आज हा छान दिवस मिळालेला आहे. या 24 तासाचा मी आता काय काय करीन. नेमलेली ठरवलेली कामं तर करणारच आहे. एक स्वतःकडे बघून एक स्मितहास्य करा, आरशात बघा आणि मग दिवसाला सुरुवात करायची. अशी प्रसन्न आणि मोकळी वृत्ती असेल तर आपलं वर्तन कसं होईल? उत्तमच होणार आहे. अतिशय सदाचरणी आणि सन्मार्गावरनं आपल्याला जायचं आहे. मात्र हे सगळं करण्यासाठी बघा, आता मी काय बोलते त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या. हे जर का आपली वृत्ती मोकळी राहायला पाहिजे असेल, प्रसन्न राहायला पाहिजे असेल, तर आपला कार्यक्रम किंवा आपला दिवस एका ठराविक भूमिकेवरनं बांधून घेतला पाहिजे. काय म्हटलंय? बांधून घ्यायचा आहे, दिवस बांधून घ्यायचा आहे, म्हणजेच आखून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी नाही का वाटत आहे वाक्य? जर का मोकळं राहायचं असेल तर बांधून घ्या, पण खरंच हेच वाक्य बरोबर आहे. जर तुम्हाला मोकळं राहायचं असेल तर बांधून घ्या. सूर्य बघा, सूर्य कसा आहे? म्हटलं तर मोकळा आहे, स्वतंत्र आहे, त्याच्यावर कोणाचं अधिकार नाही आहे, त्याच्यावर कोणाची सत्ता नाही असं आपल्याला वाटतं. पण हा सूर्य बांधलेला आहे म्हणूनच मोकळा आहे. दिनक्रमामध्ये त्या कक्षेमध्ये तो बांधलेला आहे आणि म्हणूनच तो मोकळा आहे. नदी तरी काय आहे? नदी मोकळेपणाने वाहते, पण तरी तिला घाट बांधले असले तर तिच्या प्रवाहाला जास्त जोर येतो. म्हणजेच एवढंच याच्यावरून आपण ह्या निसर्गाकडनं शिकूया की आपल्याला जर का मोकळं राहायचं असेल तर आपल्याला बांधून घ्यायला पाहिजे. आणि कोण बांधणार? दुसरं कोणी बांधलेलं आपल्याला आवडत नाही. आपणच आपला दिनक्रम सगळा आखून घ्यायचा आहे, बांधून घ्यायचा आहे. आणि खरंच असं जीवन बांधलेलं असलं, आखीव रेखीव असलं तर त्या जीवनाला एक सुगंध येतो. सदाचरणाचा, सद्वर्तनाचा एक सुगंध दरवळायला लागतो. आणि मग आजूबाजूच्या माणसांना सुद्धा, इतर लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय गोडी वाटायला लागते आणि आपलं बघून इतर सुद्धा तसं आचरण्याचा प्रयत्न निश्चितच करतात. किंवा आणखीन एक बघूया बरं का. रोज आपण समजा सकाळी फिरायला जात असलो, सकाळी प्रभात फेरी जर का मारत असलो, तर रोज वेगवेगळा मार्ग नाही करायचा. रोज एकाच रस्त्याने जर का फिरायला गेलं तर आपल्या मनाला विचारांशी मोकळीक मिळते. रोज नवीन रस्ता जर का शोधून काढला तर रोज नवीन रस्ता म्हणजे रोज नवे विचार, तसं नको आहे. मग आपण त्या रस्त्यातच रमायला लागतो, विचार करायला वावच राहत नाही. मग इथे नवीन दुकान झालं आहे, हा रस्ता जास्त खोदला आहे, किंवा इथे काय नवीन बिल्डिंग होती, हेच विचार येतात. म्हणजे त्यापेक्षा रोज ठराविक रस्त्याने काही वर्ष तरी जर का आपण फिरत राहिलो तर मन मोकळं राहतो. एकीकडे चालणं चालूच आहे, प्रत्येक पावलागणिक आपले विचार असे छान प्रकाराने वृद्धिंगत होत जातात. आणि त्याला जर का नामस्मरणाची जोड दिली मग तर काही विचारायलाच नको. आता हे कार्यक्रमाबद्दल मी बोलते आहे, त्यामुळे असा भगवंत ह्या अध्यायामध्ये कार्यक्रम योग आपल्याला सांगतायत. आता आणखीन एक थोडंसं वेगळं विधान करणार आहे की मनुष्य काय असतो? तर मनुष्य जन्मतःच 3 संस्था घेऊन जन्माला येत असतो. जन्मतः, बरं का, लक्षात घ्या. थोडं वेगळं विधान करते. तुम्ही म्हणाल हो लहान बाळ असताना आम्हाला कुठल्या संस्था कळत असतात, पण नव्हत्या ना कळत. पण तरीसुद्धा जन्माला येतानाच तुम्ही 3 संस्था घेऊन जन्माला आलेला आहात. म्हणजे बघा हां, एक पहिली संस्था म्हणजे शरीरशास्त्र आहे, त्याचं शरीर घेऊन तो जन्माला येतो. त्यामुळे पहिलं आहे ती शरीर संस्था आहे. दुसरं आहे तो समाज आहे. जन्मतःच त्याला आई वडील काका काकू मावशी आत्या सगळे भाऊ बहीण सगळं मिळतच असतं. त्यामुळे समाज ही एक संस्था आहे, शरीर ही एक संस्था आहे, समाज ही एक संस्था आहे, आणि ही सगळी बहरलेली सृष्टी ही तिसरी संस्था आहे. या 3 संस्था ऑटोमॅटिकली आपोआपच त्याला जन्मतःच प्राप्त होत असतात. मात्र हे आता आपण अगदी सोप्या भाषेत पाहिलं, थोडं टेक्निकल किंवा थोडं आपण
तांत्रिक भाषेत बघायचं का, तर ह्या शरीराला म्हटले आहे व्यष्टी. लक्षात घ्या, व्यष्टी व्यक्तीच्या जवळचा शब्द आहे. शरीराला म्हटले आहे व्यष्टी, समाजाला म्हटलेलं आहे समष्टी आणि ह्या निसर्गाला म्हटलेलं आहे परमेष्टी. व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी या 3 संस्थामध्ये या बाळाचं आयुष्य सुरू होतं. मग हळूहळू तो मोठा होतो, मग इतर गोष्टी त्याला चिकटत जातात. पण बघा, आता आणखीन पुढचं बोलणार आहे, मग मुख्य आपल्या विषयाकडे येणार आहे. संस्था म्हटली ना की त्याची झीज होतच असते. संस्था म्हटली की तिथे काही कारभार होत असतो, तिथे काही कार्यक्रम होत असतात आणि त्यामुळे त्याची झीजही होत असते. आता या सगळ्याची सुद्धा झीज होतीये. म्हणजे बघा हां, या सृष्टीची झीज झाली आहे की नाही. तुम्ही जेव्हा जन्माला आलात तेव्हाची सृष्टी आज आहे का? तेव्हा जी सृष्टी होती ती आज आहे का? बरं, समष्टी ज्याला म्हणतो, समष्टी तरी तशी आहे का? समाजातलं ते रूप आता कितीतरी बदलले. तुमचं जे काय 40, 50, 60 आयुष्य असेल त्याच्यामध्ये या सृष्टीची किती रूपं बदलली आहो. एवढी वर्ष कशाला, रोज दिवसेंदिवस सृष्टी बदलते, समाज बदलतो आहे. आणि तिसरी गोष्ट, तुम्हीही बदलताय. व्यष्टीमध्ये सुद्धा बदलच होत असतो. तुम्ही आहात का लहानपणी जसे होतात तसे तुम्ही पण नाही आहात, मी पण नाही आहे, कोणीच नाही. मग त्यामुळे सृष्टीचं स्वरूप बदलतं आहे, समाजाचं स्वरूप बदलतं आहे आणि व्यष्टीचं स्वरूप बदलते. आपण ह्या नुसतं समजून घेण्यापुरतं या 3 संस्था मानल्या बरं का. समजून घेण्यापुरत्या या 3 संस्था मानल्या, पण वस्तुतः ही सगळी मिळून एकच संस्था आहे. बरं, मग या संस्थेची जबाबदारीसुद्धा आपल्यावरच आहे. या संस्थेची जी काही झीज होतीये ती भरून कोण काढणार तुमच्याशिवाय? तुम्ही म्हणजे एकटे तुम्ही नाही, पण सगळे मिळून या सगळ्या सृष्टीची काही झीज झाली आहे ती भरून काढायला पाहिजे ना. आम्ही या सृष्टीकडनं किती घेतलं आहे, जन्मल्यापासनं कितीतरी घेतलं आहे. आता ह्या तिन्ही संस्थांचा आपण ओळीने अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर आपण या पहिल्या श्लोकाकडे किंवा या अध्यायाकडे वळणार आहोत. पहिली बघूया परमेष्टी किंवा सृष्टी ज्याला म्हटलेलं आहे. ही सृष्टी कशी आहे तर आपल्यासाठी ही झिजत असते. तुम्ही जन्मल्यापासनं किती धान्य खाल्लं आहे, किती फळं खाल्ली आहेत, किती फुलं ल्यायली आहेत, किती गोष्टीचा सगळा आस्वाद घेतलेला आहे. किती रस्त्याने चालला आहेत, किती पर्वत तुडवले असतील, किती नद्यांचं पाणी प्यायलं आहेत. म्हणजे या सृष्टीकडनं आपण भरभरून घेतलेलं आहे. परत दिलं का? परत दिलं का? नाही ना. परत काहीच दिलं नाही, कारण आम्हाला माहितीच नव्हतं असं काही परत द्यायचं असतं. आणि हे घेताना सुद्धा निसर्गाला बाधा न पोचता खरं तर घ्यायला पाहिजे. सृष्टी आपल्यासाठीच आहे. नको रे जीवा होऊ तू कष्टी, आनंद निर्मिण्या ही सारी सृष्टी, असं आपल्या संतांनी खरं तर सांगून ठेवलेलं आहे. या सृष्टीकडनं घ्या ना. आनंदासाठीच आहे, तुम्हाला उपभोगण्यासाठीच ही सगळी सृष्टी आहे. पण आम्ही तेवढ्यावर आमचं भागत नाही. माणूस इतका हावरट प्राणी आहे की या सृष्टीकडनं ओरबाडून घेतो. आपल्याला हवं तेवढं तर घेतोच आणि वायाही घालवतो. म्हणजे बघा ना, तुम्हाला एक फळ खाऊन जरी तुमचं भागत असलं तरी तुम्ही त्याच्यासाठी 10 फळं पाडता, कितीतरी ओरबाडता, कितीतरी नुकसान करता. बरं, केलं तर आहेच आत्तापर्यंत आम्हाला कळत नव्हतं, आता तर कळतं आहे ना. मग आता हे नुकसान भरून कसं काढणार? त्या सृष्टीकडनं घेतलेलं तिला परत कसं करणार? तर त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. बघा, आता थोडं आपण वेगळा विचार बोलतो आहे, पण वेगळा म्हणजे टोटली वेगळा नाही आहे. या अध्यायाशी संबंधितच हा विचार आहे. म्हणजे बघा, सृष्टीची झीज भरून काढण्यासाठी आपल्याकडे एक उपाय सांगितला आहे. तो आहे यज्ञ. यज्ञामुळे ही सृष्टीची काही झीज भरून काढली आहे ती, किंवा त्याची शुद्धी करणं. ती जी अशुद्ध आम्ही करतो आहे ना, या नद्या अशुद्ध करतो आहे, ही जंगलं अशुद्ध करतो आहे, हे धान्य आम्ही अशुद्ध करतो आहे, ते शुद्धी करण्यासाठी काही विधायक गोष्टीसुद्धा कराव्या लागतात. आणि त्यामुळे धान्याची पेरणी करणं, शेतं लावणं, झाडं नवीन लावणं, हा सुद्धा एक यज्ञच आहे. आणि ही विधायक क्रिया आहे. हे यज्ञकर्मच आहे. आणि यज्ञकर्म करायचं, लक्षात घ्या, आता थोडा व्यापक विचार आहे, पण तुम्हाला निश्चितपणाने आवडेल, पटेल, रुचेल, भावेल असाच विचार आहे.
ही सगळं करत असताना ही झीज तर आम्ही आधीच केली. आता यज्ञ करायचा आहे तो काही मिळवण्यासाठी नाही. काही मिळवण्यासाठी नाही, ऑलरेडी आम्ही घेतलं आहे. आधीच आम्हाला खूप भरभरून या सृष्टीने दिलं आहे. आता फक्त तिचं तिला परत करायचं, तिला कमी त्रास होईल, कमी नुकसान होईल, असं आम्हाला या सृष्टीमध्ये अलगद वागता यायला पाहिजे. कशालाही धोका न पोचवता. हे देखील एक यज्ञकर्मच आहे. त्यामुळे ही कशी आहे, हा परोपकार नाही आहे बरं का. यज्ञ म्हणजे कुणावर उपकार करत नाही, तर फक्त ही कृतज्ञतेची जाणीव आहे की तू मला इतकं दिलंस. निसर्गाला म्हणायचे, सृष्टी देवतेला म्हणायचे की तू मला भरभरून दिलंस आणि त्यामुळे पदोपदी आपण ही सृष्टी संस्था वापरली आहे. आणि आपण जन्माला आलो तेव्हा जशी सृष्टी होती तशी आता तर नक्कीच नाही आहे. म्हणून यज्ञ करायचं आहे. इतक्या गोष्टींचं प्रदूषण चाललेलं आहे. एक यज्ञ जर का लहानसा यज्ञ केला तर 100 यार्डाच्या परिसरामध्ये वातावरणाची शुद्धी होते. मोठे यज्ञ आहेतच. आता त्याच्याबद्दल यज्ञ आपण पुढच्या 18व्या अध्यायात बोलणार आहोत, त्यामुळे आत्ता जास्त बोलत नाही यज्ञाबद्दल. पण यज्ञाचा हेतूच मुळी झीज भरून काढणं, शुद्धी करणं असं आहे. पूर्वीसुद्धा ऋषीमुनी मोठाले यज्ञ करायचे आणि ह्या यज्ञामध्ये राक्षस किंवा असुर त्यांना त्रास द्यायचे. मग आता या सृष्टीची जी दुरवस्था झालेली आहे, जे बिघाड झालेलं आहे, ते कुणी बिघडवलं? तुम्ही म्हणाल मी नाही बिघडवलं. पण मी नाही म्हणजे आपण समाजाचाच घटक आहोत ना. म्हणजे सगळ्या समाजाने जी हानी केली आहे त्याच्यामध्ये तुझा हात आहेच, तुझा अंश आहेस, तुझा हातभार त्याच्यामध्ये आहेस. आता तरी एवढं लक्षात ठेवायचं आहे की माझ्याकडनं या सृष्टीची आता तरी हानी होणार नाही. जितकं नैसर्गिक स्वरूपात शक्य असेल तितकं मी नैसर्गिक स्वरूपामध्ये वावरण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी तिचं जितकं परत करता येईल तेवढं परत करेन. हा निश्चय मनापासनं करणं आणि तो अंमलात आणणं हाच खरा यज्ञ आहे. त्यामुळे खराच हा यज्ञच आहे. हा यज्ञ करताना यज्ञ स्वरूप हे जीवन होता, कळेल गीता गाता गाता. जीवनाचाच एक यज्ञ करायचा आहे. असं केलं. त्यामुळे मात्र हा यज्ञ करताना निस्वार्थी भावनेने, मी काहीतरी मोठं काम करते, माझा फोटो काढा, माझी बातमी छापा, असलं काही नाही. निस्वार्थी भावनेने यज्ञ करायचं आहे. आणि असे यज्ञ पूर्वी पण केलेले आहेत. अगदी फार पूर्वी तर आहेच. वेदकाळापासून हे यज्ञ घडतच आलेले आहेत. पण अगदी शिवाजी महाराजांचा असा त्यांच्या सैन्याला, मावळ्यांना आदेश होता. जावळीच्या जंगलामध्ये जेव्हा काही हे करायचं होतं तेव्हा त्यांनी आदेश दिला होता की जेव्हा तुम्ही एक झाड तोडाल तेव्हा 100 झाडं लावायचीत. एक झाड तोडाल तेव्हा 100 झाडं लावायची तयारी ठेवायची आहे. असं आपल्याला वागलं पाहिजे. आपण ह्या सृष्टीकडनं किती घेतो आहे. आता ह्या सृष्टीचं तर ऋण आपल्यावर आहेच आहे. अगदी तसंच समाजाचंही ऋण आपल्यावर आहे. म्हणजे बघा ना, आपले आई वडील, अगदी जन्माला आलेल्या बाळाला फक्त आपली आईच जास्त प्रिय असते. आई आहे, वडील आहे किंवा आजी आजोबा आहेत किंवा भावंडं आहेत, मावशी आत्या काकू वगैरे असतील. मग पुढे जरा मोठा झाल्यावर मित्र आहेत, मग गुरु आहेत, शेजारी आहेत, परिचित आहेत, हितचिंतक आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या, या सगळ्यांचं माझ्यावर केवढं तरी ऋण आहे. माझ्या आईवडिलांनी, माझ्या गुरुजींनी तर मला शिकवलंच. पण शेजारी पाजारी कळत नकळत आपल्यावर किती संस्कार करत होते. आमच्या वाड्या संस्कृतीमध्ये तर माझ्यावर तर या वाड्याचं इतकं ऋण आहे. त्यामुळे या वाडा संस्कृतीने, या शेजारी या पाजाऱ्यांनी आपल्यावर अतिशय कळत नकळत, मुद्दाम काही अगदी बसवून संस्कार केले असं नाही, पण कळत नकळत खूप संस्कार केलेत, खूप मेहनत घेतलेली आहे. कधी कधी आपल्या अडचणीमध्ये ते धावून आलेले आहेत. मग हे समाज ऋण आहे की नाही. मग हे समाज ऋण कसं फेडायचं आहे, फेडण्यासाठी आपल्याला सांगितलं, दुसरा उपाय सांगितला. यज्ञ पाहिला आपण. परमेष्टीचं ऋण फेडण्यासाठी यज्ञ आहे. समष्टीचं ऋण फेडण्यासाठी दान सांगितलेलं आहे. दान. आता ह्या समाजाकडनं सुद्धा मी किती घेतलेलं आहे. समाजाचं हे ऋण, हे ग्रॅटिट्यूड, ही कृतज्ञता मान्य तर करायलाच पाहिजे. आणि नुसतीच मान्य करून भागणार नाही आहे, तर त्याचा काही वाटा परत करायला पाहिजे. वाटा म्हणजे फक्त पैशाच्या स्वरूपात असं नाही बरं का. दान कुठलंही तुम्ही करू शकता. कुठलं कोणतंही दान करणं शक्य आहे.
तुम्हाला जर का दान करायचं असेल द्रव्य दान करा, रक्तदान करा, नेत्रदान करा, देहदान करा. काही नसेल तर समयदान करा. कोणतं ना कोणतं किंवा श्रमदान करा. तुमच्याकडे काहीही पैसे नसतील तर श्रमाने सुद्धा एखाद्याला मदत करता येते आणि ह्याच मार्गाने हे समष्टीचं ऋण आपल्याला फेडता येणार आहे. अगदीच काही अशक्य नाही आहे, अगदीच काही अवघड नाही आहे. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा या जगात मी आलो तेव्हा मी असहाय्य होतो, दुबळा होतो. मला काही आपला हातपायसुद्धा हलवता येत नव्हते, का दूध पिता येत नव्हतं, का अन्न खाता येत नव्हतं. या समाजानेच मला घडवलं आहे ना. म्हणजे माझी आई असेल, मावशी असेल, काकू असेल, या सगळ्यांनी मला लहानाचं मोठं केलं. आता आता त्याची परतफेड तर करायला पाहिजे आणि म्हणून समाजाची अल्प प्रमाणात का होईना सेवा करायला पाहिजेत. समाजातले जे दुसरे दीन दुर्बल घटक आहेत त्यांनासुद्धा मदत करायला पाहिजे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, साने गुरुजींची कविता आहे. हे प्रेम देण्यासाठी खरं तर आपलं आयुष्य आता घालवायचे. त्यामुळे हे ऋण फेडण्यासाठी शरीराने म्हणा, श्रमाने म्हणा, अन्य साधनांनी केलेली मदत म्हणजे दान आहे. पण दान करणं जेवढं बोलणं सोपं आहे तेवढं करणं सोपं नाही आहे बरं का. असं एक सुभाषित म्हटलेलं आहे, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा. 100मध्ये एखादा शूर पुरुष असतो, हजारोमध्ये एखादा पंडित असतो आणि वक्ता तर 10,000 लोकांमध्ये एखादा वक्ता असतो. पण दान करणारा नसतोच. फारच दुर्मिळ आहे दाता भवती वा नवा, असतो किंवा नसतो. त्यामुळे दानशूर माणूस फार दुर्मिळ आहे असंही म्हटलेलं आहे. पण हे चित्र पालटणं आपल्याच हातात आहे. सुरुवात कुठनं करायची? माझ्यापासूनच. तुम्ही दान करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. लोकांना उपदेश नाही करायचा, सुरुवात माझ्यापासूनच करायची. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. इथनंच सुरुवात करायची. कशी? त्यामुळे प्रत्येकाने दाता व्हायला पाहिजे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात. विद्यादान आहे, देहदान आहे, अनेक प्रकारची दानं आहेत. त्यामुळे हे तर करायलाच पाहिजे. आणि नुसतंच काहीतरी करायचं म्हणून एक काय म्हणतात प्रोजेक्ट म्हणून हाती दानाचा नाही घ्यायचा. अहो, ती आपली जीवनशैली व्हायला पाहिजे. रोज आपल्या घासातला घास काढून देणं हे सुद्धा दानाचाच एक प्रकार आहे. पूर्वी होतं ना, पूर्वी आपण जेवायला बसण्यापूर्वी काकबळी होता, गोग्रास होता, वैश्वदेव होता, अतिथीपूजन होतं, मधुकरी मागणारे येत होते, विद्यार्थी होते, अतिथी अभ्यास, या सगळ्यांना आपल्या घासातला घास देणं ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे असं जर का दानाची ही परंपरा चालत राहिली तर समाजाची उन्नती होणार आहे. कळलं मग? म्हणजे जर का परमेष्टीचं जर का झीज भरून काढायची असेल तर यज्ञ करायला पाहिजे, समष्टीचं ऋण मान्य करायचं असेल तर दान करायला पाहिजे, एवढं तर नक्कीच आहे. आणि हे करून आपण काय करणार आहोत तर श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये दरी वाढत चाललेली आहे. पूर्वी असं नव्हतं बरं का. म्हणजे पूर्वी होतं, थोड्या प्रमाणात होतं की गावचे खोत म्हणा, पाटील म्हणा, सरपंच म्हणा, काही गावावर जर का संकट आलं, दुष्काळ पडला, अडचण आली, कुणी उपाशी असेल तर त्यांच्याकडे गेलं की मिळायचं. पण ही दरी फार कमी होती. आता ही दरी आणखीन वाढत चालली. श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेत आणि गरीब अधिक गरीब होत चालले. ही दरी जर का आपल्याला कमी करायची असेल, दरी राहणारच, समाजामध्ये अशी दरी असणारच, पण ही कमी करायची असेल तर दान करायला पाहिजे. ज्यांच्याकडे जे काही जास्त आहे त्यांनी ज्यांच्याकडे कमी आहे त्यांना हे द्यायला पाहिजे. हे दानाची ही खरी तर व्याख्या आहे. त्यामुळे दान मात्र असं हवं. बघा, आता दान करताना सुद्धा मी दान केलं बरं का, मी एवढी मोठी दानशूर आहे असं म्हणू नका. असं म्हणू नका. दान असं करावं की दान करताना देणाऱ्याचा अहंकार वाढू नये आणि घेणाऱ्याला कमीपणाची भावना वाटू नये. इतक्या सहजतेने दान द्यावं, इतक्या सहजतेने. आणि म्हणून हे जर का केलं तर ही समष्टीतली जी दरी आहे किंवा ही जी दुरी आहे ती निश्चितच दूर होईल. आता व्यष्टीबद्दल किंवा परमेष्टीबद्दल पाहिलं आणि समष्टीबद्दल पाहिलं, पण तसंच या शरीराची सुद्धा झीज होते ना. शरीराने काही काम करायचं म्हटलं, अध्ययन करायचं म्हटलं, काही यज्ञकर्म करायचं म्हटलं, दानधर्म करायचा म्हटला किंवा
रोजचं आचरण करायचं म्हटलं तरी शरीराची सुद्धा झीज होतेच, मग तीही भरून काढायलाच पाहिजे. व्यष्टीची झीज होते ती भरून काढणं, आणि मग त्याला उपाय काय आहे? एवढं तर पाहिलं. परमेष्टीला झीज भरून, सृष्टीची झीज भरून काढण्यासाठी यज्ञ, समष्टीची झीज भरून काढण्यासाठी दान, आणि व्यष्टीची झीज भरून काढण्यासाठी उपाय सांगितला आहे, तो म्हणजे तप. यज्ञ, दान, तप ही 3 गोष्टी समुच्चय पद्धतीने येतात. पुढच्या 18व्या अध्यायामध्ये तर सतत यज्ञ, दान, तपः, कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् हे येणारच आहे. पण त्याची पार्श्वभूमी या अध्यायामध्ये आपण समजून घेतोय. मग आता व्यष्टीसाठी तप करायचं. आता आम्ही कुठे जायचं तप करायला? हिमालयात जायचं, भगवे कपडे घालून कुठेतरी मुंडन करून असं जायचं? नाही 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 नाही. तप म्हणजे असं नाही आहे. शरीराची जी रोज झीज होत असते, आणि सगळीच, नुसती शरीराची नाही, आपलं मन आहे, बुद्धी आहे, इंद्रिय आहे, या सगळ्यांना आपण वापरतो ना. आपण पळतो, आपण लिहितो, आपण वाचतो, म्हणजे डोळे झिजतात, हाताची, म्हणजे सगळ्याचीच झीज होत असते. मग या शरीररूपी संस्थेमध्ये जे विकार निर्माण होतात, जे दोष उत्पन्न होतात, त्याच्या शुद्धीसाठी सांगितलं आहे तप. लक्षात घ्या. आता काहीतरी होतातच ना. शरीर म्हटलं की त्याला विकार आहेतच. मग ह्या विकारांवर नियंत्रण आणण्यासाठी किंवा ते दूर करण्यासाठी सांगितलं आहे ते तप. आता तप म्हणजे काय आहे लक्षात घ्या. आपल्याला जी डोक्यातली कल्पना आहे ती आधी काढून टाकूया. तप म्हणजे काहीतरी अवघड, कठीण, किंवा एका पायावर उभं राहणं, अग्नीमध्ये, असलं काही नाही, किंवा झाडाला उलटं, असलं तप नाही. ते पण तप आहेच. तप ह्याचा अर्थ आहे खरं तर तापवणे, क्लेश देणे. थोडे क्लेश आवश्यकच आहे. सारखाच ऐशो आराम मिळणार नाही आहे, आणि मिळूही नाही आहे. असा जर का ऐशो आराम मिळाला तर आपण पांगळे होऊन जाऊ. रोज शरीराला थोडे तरी क्लेश दिले पाहिजे. मात्र उगीच क्लेश नाही द्यायचे. त्याच्यासाठी एक अनुशासन पाहिजे. आपल्या दिनक्रमाला एक प्रकारची शिस्त पाहिजे, एक नियमितपणा पाहिजे, आणि योग्य वेळेला योग्य क्रिया करण्याची शिस्त, नियमबद्ध आचरण शरीराला जर का आपली सवय लावली तर शरीराला त्याचे भोग वेळच्या वेळेस मिळतीलच, आणि जी होणारी झीज आहे तीही भरून निघेल. कळलं ना? परमेष्टी, समष्टी, व्यष्टी याची झीज भरून काढण्यासाठी 3 उपाय आहेत: यज्ञ, दान आणि तप. मग आता ह्या तिन्हीच्या योगामुळे हे सगळं उत्तम कार्य चालल्याला पाहिजे, एवढं तर आपल्याला नक्कीच कळलं. आणि मग आपल्याला सुद्धा हे जीवन सोडून कधीतरी जायचंच आहे. तेव्हा म्हणता यायला पाहिजे की परमेश्वरा, कबीरांनी म्हटले बरं का, कबीरांचं वाक्य सांगते आणि आपल्याला तसं म्हणता येत आहे का बघूया आपण. कबीरजी म्हणतात, परमेश्वरा तू मला जशी चादर दिली होतीस तशीच मी या परत देऊन चाललो आहे, हे तपासून बघ बरं का. बघा ना, पूर्वी आपल्याकडे, म्हणजे पूर्वी समाजामध्ये अशी पद्धत होती, काही पाहुणे येणार असले, काही घरात कार्य असलं की शेजारी पाजारी नातेवाईक यांच्याकडनं काही उसनं वस्तू आणायची. काही कब्बशा असतील, काही भांडी असतील, ताटं असतील, चादरी असतील, आणि ते देताना, परत देताना आपण जरा चेक करून द्यायचं ना, तपासून बघायचो की चादर स्वच्छ आहे ना, धुतलेली आहे ना, भांडी व्यवस्थित घासलेली आहेत ना, हे सगळं तपासून द्यायचं. या सृष्टीची चादर आपण वापरली ना एवढे वर्ष, ती परत करताना तपासून द्यायला पाहिजे, आणि त्याच्यात माझं काहीतरी घालायला पाहिजे. अशी ही वस्तू आपल्याला, आपण एरवी जर व्यवहारात जर इतकं पाळत असू तर परमार्थात तर पाळायलाच पाहिजे. ही सृष्टीची चादर, आणि हे तर आहेच आहे, आपण जे वापरलं त्याच्याबद्दल कृतज्ञता पाहिजे, ही एक गोष्ट झाली. पण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय ठेवून जाणार आहोत? पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी ठेवायला पाहिजे ना, काहीतरी त्यांना मिळायला पाहिजे ना. ते काय देणार आहोत? त्याच्यासाठी तरी ही सृष्टी उत्तम स्थितीमध्ये राहील याची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी सृष्टीच्या नैसर्गिक रूपामध्ये बाधा न आणता त्याच्यात वावरता यायला पाहिजे. निदान माझ्याकडनं निसर्गाची हानी होणार नाही एवढी काळजी तरी आपल्याला प्रत्येकाला घ्यायलाच पाहिजे. ठरलं तर मग आपण निसर्ग वापरायचा आहे, आपल्यासाठीच निसर्ग आहे, पण वाटेल तसा नाही. त्याचं अतिशय अलगदपणाने, अतिशय हळूवारपणाने सगळे भोग घ्यायचे आहेत, पण त्याच्यामध्ये आसक्त नाही, ते ओरडायचं नाही, त्याच्यामध्ये हावरटपणा नाही आहे. आणि ह्या सगळ्या संस्था
3 संस्था जरी म्हटलं तरी ती खरी आहे एकच संस्था. त्यामुळे ह्या सगळ्या आपण समाजामध्येही परमेष्टीमध्ये आपण राहतोय. मात्र हे सगळं करत असताना आपण जी सेवा करू ती निरपेक्षच असायला पाहिजे. याच्या बदल्यात मला काही मिळवायचं नाही. अहो, मी आधीच घेतलेलं आहे. फक्त आता कृतज्ञता आपल्या परत करण्याची वृत्ती मात्र पाहिजे. आणि ह्या 3 गोष्टी पाळल्या, यज्ञ, दान आणि तप, तर या सृष्टीमध्ये, या समाजामध्ये आणि व्यष्टीमध्ये साम्यावस्था होईल. विषम अवस्था झाली ना, खाली वर झाले ना, ती सगळी साम्यावस्था होईल. आणि मग ही सगळी सेवा करण्यासाठी आपल्याला काही भोगही घ्यावे लागतात. त्यामुळे भोग हे सुद्धा यज्ञाचाच अंश आहे. आणि ह्या भोगाला गीतेने आहार असं म्हटलेलं आहे. ते पुढे बघणारच आहोत आपण. आणि आहार हा नुसता काही मुखाने घेण्याचा आहार नाही आहे. नुसतं भोजन म्हणजे आहार नाही आहे, तर डोळ्याचा आहार आहे, कानाचा आहार आहे, नाकाचा आहार आहे, त्वचेचा सुद्धा आहार असतो. त्या आहाराबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत. मात्र या सगळ्याच्या मुळाशी, आता मूळ विषयावर मी येते बरं का. आता प्रस्तावना पुष्कळ झाली, आता मूळ पहिल्या श्लोकाकडे वळणार आहोत. या सगळ्याच्या मुळाशी एक गोष्ट निश्चितच हवी, ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धा. सगळी सेवासुद्धा ईश्वरार्पण करायची हा भाव हवा. मी काहीतरी उपकार म्हणून करते, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मी अशी श्रीमंत आहे, मी एवढी विद्वान आहे, माझ्याकडे असं आहे म्हणून मी देते, हा भाव नकोच. हा इथे निरपेक्ष वृत्ती पाहिजे, ईश्वरार्पण वृत्ती पाहिजे. आणि असं जर का असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ईश्वराला अर्पण करून करायच्या. आणि मग ती सगळी कर्म देखील सात्विक हवीत. याच्यासाठी लक्षात घ्या, कर्म करताना त्याच्यामध्ये आपला जीव ओतायचा आहे. अहो, साधा स्वयंपाक करताना तुम्ही काही मसाले वगैरे घालू नका, त्याच्यात जीव घाला. आपल्या कुटुंबियांसाठी अतिशय प्रेमाने, अतिशय साधा जरी स्वयंपाक केला तरी तो रुचकर होतो. हा आत्मा ओतायचा आहे, जीव ओतायचा आहे. आणि त्याच्यासाठी ती चित्ताची एकाग्रतासुद्धा साधायची आहे. असं साधलं तर बाहेरच्या कर्माचा आणि आतल्या मनाचा मेळ उत्तम रीतीने राहील. म्हणजे बघा ना, सतार वाजवताना किंवा एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवताना सुद्धा त्याच्या तारा व्यवस्थित योग्य प्रमाणात ताणलेल्या हव्यात. सैलही नको आणि अति ताणलेल्याही नको. असं असेल तरच मधुर संगीत निर्माण होईल ना. त्यामुळे आत जर का मनाची अनुमती नसेल तर बाहेरचं काम बिघडणारच. आणि ते जर का निर्मळ सुंदर नसेल तर चित्त मलिन आहे असं निश्चितपणाने समजावं. बाह्य सौंदर्य फारसं उपयोगाचंच नसतं, तर त्याच्यासाठी आतलं मन, अंतर्मन तुमचं किती सुंदर आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि ह्यालाच इथे म्हटलेलं आहे श्रद्धा. आणि श्रद्धेनुसार कसं कर्म बदलतं, 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितल्यात ह्या अध्यायामध्ये. सात्विक आहे, राजसिक आहे आणि तामसिक, या 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत. अर्जुनाने काय प्रश्न विचारला आहे तिथपासूनच सुरुवात करणार आहोत. अथ सप्तदशोऽध्यायः अर्जुन उवाच. काय म्हणतोय अर्जुन, प्रश्न तरी काय विचारतोय. मागच्या अध्यायाचा त्याला संदर्भ असतो बरं का. मागच्या अध्यायात भगवंत म्हणाले होते ना, आठवतंय ना तुम्हाला, यशास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिं. शास्त्रविधी ओलांडून केलेलं काम सिद्धी पण प्राप्त होत नाही, स्वर्गसुख पण नाही, काहीच होत नाही. त्यात तेव्हा इकडचा आणि तिकडचा दोन्हीकडची सुख त्याला मिळत नाहीत. आता ह्या भगवंतांच्या वचनाने अर्जुनाच्या मनामध्ये थोडासा संभ्रम निर्माण झाला आहे. आणि म्हणून या 17व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन प्रश्न काय विचारतोय बघूया. ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. प्रश्न तर विचारला. ये म्हणजे जे कोणी लोक आहेत, शास्त्रविधीम उत्सृज्य, शास्त्रविधीला ओलांडून, शास्त्रविधीला न अनुसरता काय करतात, यजन्ते, यजन वगैरे करतात. कसे, श्रद्धयान्विताः, श्रद्धापूर्वक यजन करतात. त्यांची निष्ठा कुठल्या प्रकारची म्हणायची, राजस म्हणायची का तामस म्हणायची का सात्विक म्हणायची, असा अर्जुनाचा प्रश्न आहे.
प्रश्न तर कळला आपल्याला, पण आणखीन बघूया ना. प्रश्न अर्जुनाचा सुद्धा साधा वाटला तरी साधा नसतो. त्याच्यामध्ये या समाजातले 4 प्रकारचे लोक अंतर्भूत झालेले आहेत. समाज असाच आहे ना, समाजामध्ये सगळे मिसळ आहे. समाजामध्ये उत्तम लोक आहेत, मध्यम लोक आहेत, कनिष्ठ लोक आहेत आणि त्याहीपेक्षा अधम लोकसुद्धा आहेत. अशा या समाजाची आणखीन वेगवेगळ्या प्रकारांनी विभागणी करता येते. काय म्हटलेलं आहे, माणसाचे 4 भाग जर का करायचे झाले तर पहिला भाग असा आहे बघा. आता आपण 4 भागामध्ये माणसांची विभागणी करणार आहोत. काही माणसांना शास्त्रही कळतं, श्रद्धाही असते. असा जो आहे तो उत्तम साधक मानावा. आणि हा दुर्मिळ योग आहे की शास्त्रही समजते, काय सांगितलं आहे वेदामध्ये, उपनिषदामध्ये, श्रुती स्मृती पुराणामध्ये काय सांगितलं हे कळतं आणि श्रद्धाही आहे, असे फार कमी लोक आहेत. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये. असाच हा दुर्मिळ योग आहे. दोन्ही कळतं. हा झाला एक गट. दुसरं आहे की शास्त्र त्यांना वाचायला आवडतं, अभ्यास करायला आवडतं, की आम्ही उपनिषदाचा अभ्यास केला आहे, आम्ही वेद वाचलेले आहेत, आवडतं, पण अंतःकरणात तितकीशी श्रद्धा जागत नाही. याला म्हटलेलं आहे मध्यम प्रकारचे साधक. थोडा अभ्यास आहे, थोडी श्रद्धा आहे, पूर्ण काही एवढा विश्वास नाही आहे आणि पूर्ण काही अभ्यासही नाही, असे लोक आहेत ते मध्यम प्रकारचे साधक आहेत. तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत, श्रद्धा खूप आहे, अतिशय भाविक आहेत, अतिशय भाबडे लोक आहेत, श्रद्धा आहे पण शास्त्र अजिबातच कळत नाही. काय किती वेद आहेत, काय किती उपनिषद आहेत, काही यांना माहिती नाही. शास्त्राबद्दल पूर्ण अज्ञान आहे, पण श्रद्धा मात्र पुष्कळ आहे. असे साधक आहेत ते कनिष्ठ साधक आहेत. आणि चौथ्या प्रकारचे आहेत की ज्यांना शास्त्रही कळत नाही, ज्यांची श्रद्धाही नाही आहे, असे अतिशय खालचे म्हणजे अधम साधक आहेत. उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि अधम असे 4 प्रकारचे या समाजामध्ये घटक असतात. 4 प्रकारे माणसांचे गट केलेले आहेत. पण खरंच आहे ना, कारण माणूस एकटा राहू शकत नाही. मी माझ्या घरात एकटी राहीन, एकटी अभ्यास करीन, एकटी श्रद्धा ठेवीन असं नाही जमत. मॅन इज अ सोशल ॲनिमल. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि म्हणून तर असं म्हटलेलं आहे की जेव्हा तो यशस्वी होतो तेव्हा त्याच्या यशाचं श्रेय घ्यायला पुष्कळ लोक असतात, पण जेव्हा तो पराभूत होतो तेव्हा त्याचं श्रेय किंवा त्याचं काय म्हणतात दोष घ्यायला कोणीही उपलब्ध नसतं. व्हिक्ट्री हॅज मेनी फादर्स बट डिफीट इज ॲन ऑर्फन. पराभव हा मात्र अनाथ असतो आणि यश मात्र त्याला पुष्कळ वडील असतात असं म्हटलेलं आहे. आता ह्या श्लोकामध्ये 2 शब्द वापरले, श्रद्धा पण आहे आणि निष्ठा पण आहे. बघा आता आणखीन थोडं सखोल जाणार आहोत. श्रद्धा ही मनाच्या पातळीवर असते आणि निष्ठा ही बुद्धीच्या पातळीवर असते. पाहिलं होतं आपण, लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. तिथे निष्ठा म्हटलं होतं, इथे मात्र श्रद्धा आहे. आता या श्लोकात श्रद्धा आणि निष्ठा हे जवळजवळचंच स्वरूप आहे, पण त्याचं जसं आपण आता पुढे जाऊ तसं त्याचं आणखीन स्वरूप आपल्याला स्पष्ट होणार आहे. आता अर्जुनाच्या या प्रश्नाला भगवंत आता उत्तर देत आहेत. काय म्हणतात भगवंत बघा आता काय म्हणतात बघूया. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु. काय म्हणतात, ताम शृणु, ते ऐक. आता मी सांगतो, शृणु म्हणजे ऐक, ताम म्हणजे ते. आता मी काय काय सांगतोय ते ऐक. 3 प्रकारची श्रद्धा असते. त्रिविधा भवती श्रद्धा, श्रद्धा त्रिविधा भवती, श्रद्धा 3 प्रकारची असते. कुठे असते पण ती, देहिनाम, देहधारी माणसाकडे ती स्वभावतः श्रद्धा असते. आपण म्हणतो ना एखाद्याचा स्वभाव असा आहे, एखादा अतिशय सोज्वळ स्वभावाचा आहे, सात्विक स्वभावाचा आहे, एखादा एकदम तापट आहे, एखादा मध्यम आहे, एखादा भांडकुदळ असतो, एखादा समजूतदार असतो. स्वभावच असतो ना. बघा ना, एका घरात एकाच आईवडिलांच्या पोटी अनेक मुलं जेव्हा जन्माला येतात ते प्रत्येक मूल वेगळंच असतं. सगळी मुलं सारख्याच वातावरणात वाढली असली तरी सगळी सारखी नसतात. एखादं ओरबाडून घेतं, एखादा अधिकार गाजवतो, एखादं अतिशय काय म्हणतात
समजूतदार असतं, ॲडजस्ट करण्याची वृत्ती असते. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे देही नामसा स्वभावजा. मग ही श्रद्धा कुठे असते? 3 प्रकारची श्रद्धा आहे, पण ती स्वभावगत श्रद्धा आहे. स्वभावतःच स्वभाव, आणि शब्द काय वापरला आहे? स्वभाव. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. स्वरूप सगळ्यांचं सारखंच आहे, पण स्वभाव हा वेगळा आहे. आणि मग त्याच्यात 3 प्रकार केले: सात्विकी, राजसी च एव तामसी चेती ताम शृणु. या 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत. त्याच्याबद्दल आता मी तुला सांगतो असं म्हटलेलं आहे. आता ही स्वाभाविकपणाने उत्पन्न झालेली ती श्रद्धा या 3 प्रकारची आहे. आता ह्या स्वभाव ज्या श्रद्धेला आणखीन बघूया बरं का, आणखीन आपण थोडंसं बघूया. ही स्वभाव ज्या श्रद्धा आहे ना, हिला शास्त्र ज्या श्रद्धेचं अधिष्ठान नसेल तर ती निषिद्ध विषय सेवनाकडे वळू शकते. स्वभाव भिन्न आहेत. स्वभावाला सुद्धा शास्त्राचं अधिष्ठान पाहिजे, आणि जेव्हा शास्त्राचं अधिष्ठान त्या स्वभाव ज्या श्रद्धेला लाभतं तेव्हाच माणूस उत्तम मार्गाने चालतो, आणि त्यालाच आपण म्हणतो संस्कार. संस्कार एखाद्या घराचे, एखाद्या आईवडिलांचे संस्कार त्या जी काय मुलं असतील त्यांना 3, 4, 2 जी काय असतील त्यांच्यामध्ये साधर्म्य दाखवतात. ती आहे शास्त्रज्या श्रद्धा किंवा निष्ठा त्याला म्हटलेलं आहे. आता बघा या स्वभाव ज्या श्रद्धेला त्या शास्त्रज्या श्रद्धेचं अधिष्ठान तर हवंच. आता पुढे काय म्हणतायत भगवंत? सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धस्स एव सः. काय म्हटलेलं आहे? सगळ्या माणसांची श्रद्धा त्यांच्या त्यांच्या अंतःकरणाप्रमाणे होते. तसंच हा पुरुष श्रद्धामय आहे. यासाठी तो ज्या श्रद्धेने युक्त असतो तो स्वतःसुद्धा तोच असतो. श्रद्धा सात्विक असेल तर माणूस सात्विकच असणार. श्रद्धा राजस असेल तर माणूस राजस. श्रद्धा तामस असेल तर माणूस तामसच होणार. म्हणजे बघा ना, काजळ काळ्या रंगापेक्षा वेगळं असतं का? आम्हाला पिवळं काजळ द्या, आम्हाला निळं काजळ पाहिजे, नसतं. काजळ म्हणजेच काळं. ते जसं वेगळ्या रंगाचं नसतं, तसंच मनुष्य कसा आहे हे ओळखायचं असलं तर त्याची आराध्य देवता काय आहे, त्याचा आहार काय आहे, त्याचा विचार काय आहे. बघा ना, एखाद्या माणसाशी आपण काही वेळ जरी बोललो तरी आपल्याला थोडा का होईना अंदाज येतो बोलण्यावरूनच, की एखाद्याचं श्रद्धाळू आहे, एखाद्याचा अहंकारी आहे. काही लोकांच्या ह्याच्यावरून आपल्याला कळतंच. नेहमीच बरोबर येईल असं नाही, पण बऱ्याच वेळेला हे अंदाज बरोबरसुद्धा येतात. आणि मग त्याच्या आहार विहार, बोलणं, कुठल्या देवाची पूजा करतो हे सगळं पाहावं, आणि त्याच्यावरनं त्या व्यक्तीची खरी ओळख कळून येते. म्हणूनच इथे म्हणते यो यत् श्रद्ध स एव सः. ज्याची जशी श्रद्धा त्याची तशी तसा ती व्यक्ती घडत असते असंही म्हटलेलं आहे. आता बघूया आणखीन ह्याच्या म्हणजे बघा, पूर्ण ओसाड जमीन असते आणि पाऊस पडला की तिथे गवत उगवतं. या गवताच्या हिरवेपणावरनं, त्याच्या लवलवीवरनं, त्याच्या एकूण त्या जमिनीच्या सुपीकतेचा अंदाज येतो की नाही? येतो ना. तसंच माणूस काय काय करतोय, कसा बोलतो, कसा वागतो, कसा दिसतो, या सगळ्यावरनं त्याची श्रद्धा कुठली आहे याचा बऱ्याच प्रमाणात अंदाज येतच असतो. आणि म्हणून इथे तेच सांगितले, आपल्याला तेच बघायचे. आता आणखीन थोडंसं बघताना आपण हा विषय तर आपण बघणारच आहोत. हे सगळं करत असताना व्यक्ती हा समाजाचा भाग आहे आणि समाज हा परमेष्ठीचा भाग आहे, हे तर आपण पाहिलंच. मी कोण आहे? सोहम. मी त्या परमेश्वराचा अंश आहे. मी परिपूर्ण आहे, मी सच्चिदानंद आहे. मनात आणलं तर मी परब्रह्म होऊ शकतो. नवे नवे मी परब्रह्म आहेच. फक्त माझ्यावर उपाधीची जी पुटं चढली आहेत, उपाधीचे जे लेप लागले ते दूर केले की मी परब्रह्मच आहे, याची मला जाणीवसुद्धा आहे आणि अभिमानसुद्धा आहे.
एकदा काही उपाधीची आवरणं काढून टाकली की मी विशुद्धात्माच आहे हे कळतं. मात्र हे सर्व करत असताना आता बघा, आपण आता प्रॅक्टिकल गोष्टीकडे येतो आहे बरं का. श्लोकांचा अर्थ तर बघतोच आहे. हे सर्व करत असताना कुठेही गंभीरपणाचा आव आणायचा नाही बरं का. लोकांना वाटतं की गीता आचरणात आणायची म्हणजे उभा चेहरा, लांबट गंभीर चेहरा करायचा, सगळ्याचा त्याग करायचा आणि आपण कोणीतरी तपस्वी असल्यासारखं असं नाहीच करायचं हो. गीता ही हसत खेळत आपल्याला आचरणात आणायची आणि ते तसंच आहे. म्हणजे बघा हां, हे सगळं करत असताना गंभीरतेचा आव आणायचाच नाही आहे. कारण गीतेनेच सांगितलं आहे की जीवन हे ओझं नाही आहे. लोक म्हणतात की लाईफ इज अ ट्रॅजेडी. अहो नाही, ट्रॅजेडी नाही आहे. अतिशय आनंदाने, अतिशय प्रसन्नतेने ह्या जीवनाचा आस्वाद घ्या. अतिशय सुंदर आहे हे जीवन, सुंदर आहे. ह्या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. इतकं सुंदर जीवन आहे. ओझं नका घेऊ. उगीच गंभीर चेहरा करू नका. उगीच काहीतरी आम्ही एवढं मोठे, आम्ही धार्मिक, आम्ही आध्यात्मिक, आम्ही पारमार्थिक, असला काही आवसुद्धा आणू नका. उलट जितकी ती गीता तुमच्यामध्ये मुरत जाईल तितके तुम्ही पिसासारखे हलके व्हाल, आनंदाने उडायला लागाल. लघुत्वम त्याला लघुत्व म्हणजे हलकेपणा येईल. अतिशय पिसासारखं आनंदाने हलकं होऊन कुठलाही ताण न येता असं म्हणतात विहार करण्याचं, पक्षाप्रमाणे विहार करण्याचं सामर्थ्यसुद्धा माणसाला येऊ शकतं. म्हणून तर या श्रद्धा आहेत, त्याचा विचार करूया, अभ्यास करूया, पण गंभीरपणाने नाही, हसत खेळत. आणि त्याच्यासाठी कुठल्या संकटाची, कुठल्या अपघाताची, कुठल्या विपत्तीची त्याची वाट बघायला नको. अतिशय हलक्या आनंदी मनोवस्थेमध्ये जीवनाचा खोल अर्थ समजावून घेता येतो आणि तसंच हसत खेळत आयुष्य जगून आपल्याला या जीवनाचं सार्थक करायचं आहे. आपलं ठरलं आहे हे. परमेश्वराने हे निर्मिलेलं इतकं सुंदर जग आहे, जसं आहे तसं अनुभवत गेलो तर तक्रारीला जागाच राहणार नाही. कारण ज्यांना मी इतर लोक म्हणते ती सुद्धा त्याचीच लेकरं आहेत. ज्या परमेश्वराचा अंश मी आहे त्याच परमेश्वराचा अंश तुमच्यात सुद्धा आहे. यांच्यात आहे, त्यांच्यात आहे, तिच्यात आहे, हिच्यात आहे. प्रत्येकात तोच अंश आहे. आणि मग मी जर त्या व्यक्तीकडे बघताना त्या परमेश्वराची आठवण केली तर मी वाईट वागूच शकणार नाही. सगळी त्यांचीच लेकरं आहेत आणि त्यांच्यात तो परमेश्वर बघायचा आहे. नव्हे नव्हे त्यांच्यात मला मीच बघायचं आहे, मलाच पाहायला शिकायचं आहे. आत्मज्योती कुठे आहे? आत आहे. बाहेर शोधू नका, ती आतच आहे. आणि ती लावण्यासाठी इतर साधनांची आवश्यकतासुद्धा नाही आहे. कारण आत्मज्ञान हेच सर्वोच्च ज्ञान आहे, सर्वोच्च यश आहे. आणि यशासारखं यशस्वी दुसरं काही नसतं. ही गीता आत्मसात करून ती आचरणात आणायची. म्हणून काहीतरी गंभीरतेचा मुखवटा नका परिधान करू. अतिशय हसत खेळत, अतिशय हलकेपणाने स्वतः आनंद घेत आणि दुसऱ्यांना आनंद देत आपल्याला हे जीवन अतिशय यशस्वी करायचं आहे. मग ते करत असताना कुठेही तक्रार नको. मला हेच मिळालं नाही, माझं आयुष्यच असं आहे, माझं हेच झालं. कुठलीही तक्रार नको. कारण खरंच तुमच्या हातात आहे की तुम्ही तुमचं लाईफ किती ऑर्गनाईज करताय. आपल्या हातात आहे ना. जे काही तुमच्याकडे पैसे असतील, जी काही मालमत्ता असेल, जे काही तुमच्याकडे गुण आहेत, जी संपत्ती आहे, त्याच्यात आपलं आयुष्य आपल्याला आखता यायला पाहिजे, बसवता यायला पाहिजे. कुणाची कॉपी करायची नाही आहे, कुणाची नक्कल करायची नाही आहे, कशाचा पाठपुरावा करायचा नाही. पाठपुरावा करायचाच झाला तर फक्त उत्कृष्टतेचा ध्यास घ्यायचा आहे. त्यामुळे असंच म्हटलेलं आहे की चेस द एक्सलन्स अँड सक्सेस विल फॉलो यू. तुम्ही फक्त उत्कृष्टतेचा ध्यास घ्या आणि यश तुमच्या पाठोपाठ येणारच आहे. आणि खरंच आहे, हे सगळं करत असताना ही ओझी सगळी टाकून द्यायची. सगळी परिस्थितीचं ओझं आहे, कौटुंबिक कलहांचं ओझं आहे, समाजाचं ओझं आहे, राजकारणाचं ओझं आहे. पण जेव्हा त्या सच्चिदानंद सुखाचा शोध लागतो, तो परमात्मा गवसतो, तेव्हा ही सगळी
दुःख काहीच वाटत नाही त्याचं आणि मी पिसासारखी हलकी होऊन जाते. तुकाराम महाराज जे म्हणतात तेच आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि मग तो एकदा आतला तरंग आनंदाचा उचंबळायला लागला की त्याला काही सीमाच राहत नाही. किंवा आमचे आचार्य म्हणतात तसे, आचार्य म्हणतात, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदती नंदत्येव. अतिशय आनंद आहे. त्यामुळे आतल्या अंतरात्म्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. त्या इनर सोल जो आहे ना, आतला जो आहे ना, त्याच्याकडे फक्त बघायचं आहे. आणि मग खरंच आहे अतिशय आनंदाने, कारण तो आनंद स्वरूप आहे. त्याला दुःख आवडत नाही, त्याला कष्ट नको आहेत, त्याला अतिशय सच्चित आनंद स्वरूप आहे. मी सुद्धा तशीच आहे. त्यामुळे ह्या आनंदाने त्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि हा आस्वाद घेत घेतच आपल्याला पुढे पुढे जायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला निश्चितपणाने जमणारच आहेत, हे आपण मनाशी पक्कट समजूया. विनोबांनी ह्याची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे, विनोबांनी या श्लोकाचं भाषांतर करताना असं म्हटलेलं आहे, जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे, श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा तसाची तो. म्हणजे बघा ना, तामसी स्वभावाचे लोक असतात, तामसी श्रद्धा ज्यांची आहे, हे लोक क्रूर कर्म असतात. सारखे हिंसाचार, हिंसक घटना त्यांना अतिशय आवडतात. दंगल किंवा काय समाजामध्ये जी दुफळी माजते किंवा युद्ध, हे सगळं त्यांना अतिशय आवडतं. मग ते अपेय पेयपान करतात, अभक्ष खातात, मांस हे सगळं भक्षण करतात. त्यांना समाजात वाईट गोष्टी केल्याशिवाय चैनच पडत नाही. आळशी असतात, स्वार्थी असतात, आचारभ्रष्ट आहेत, विचारभ्रष्ट आहेत. त्यांना दुसऱ्यांना त्रास झाला, दुःख झालं की यांना काय आनंद होतो, यांच्या आनंदाला अगदी पूरच येतो. असे तामसी लोक जे आहेत ते क्षुद्र देवतांची पूजा करतात. एकूणच सगळं क्षुद्र आहे. रजोगुणी लोक आहेत ते त्यांना सारखी कर्म करायला आवडतात. आणि सत्वगुणी यांना देवभक्ती आहे, पूजन आहे, नामस्मरण आहे, जपध्यान आहे किंवा व्यायाम आहे, उत्तम आहार आहे, या सगळ्या गोष्टी अशा सत्वगुणी लोकांना आवडतात. त्यामुळे या समाजामध्ये तमोगुणी, रजोगुणी, सत्वगुणी अशी लोकं आहेतच. पण त्यांचं अतिशय उत्तम रीतीने त्याचं विचारपूर्वक विश्लेषण ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. आणि त्याच्याच पदचिन्हावरनं, भगवंतांच्या पदचिन्हावरनं आपल्याला मार्गक्रमणा करायचे. आणि जे काही आपल्यात दोष असतील, हळूहळू जसे आपण अंतर्मुख होत जाऊ तसे आपल्यातलेच दोष आपल्याला दिसायला लागतील. ते अलगद उचलून बाहेर काढायचे आणि आपल्याला सात्विकतेची कास धरायची. पुढे पुढे तर ती सात्विकतासुद्धा सोडून द्यायची. निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, या त्रिगुणाच्या पलीकडे जायचे, शुद्ध सत्वगुणात स्थिर व्हायचे आणि त्याचाही अहंकार टाकून देऊन आपल्याला शेवटी त्या परमपदापर्यंत पोचायचे. हे तर आपलं निश्चितच ठरलं आहे. त्याप्रमाणे आपण आता ही वाटचाल करूया आणि त्या योगेश्वर श्रीकृष्णाला हीच प्रार्थना करूया की या वाटचालीसाठी आम्हाला पुरेसं बळ दे. आमची बुद्धी तुझ्यामध्ये स्थिर कर. आमची बुद्धीला फाटे फुटू देऊ नकोस. आमचं चित्त व्यग्र होऊ देऊ नकोस. एकाग्र होऊ देत. जास्तीत जास्त तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी जेवढं शक्य आहे, ह्या जन्मात जितकं शक्य आहे तितकं आम्हाला ही वाटचाल करता येऊ देत. त्याच्यासाठी आम्हाला तूच बळ देणार आहेस, बुद्धी देणार आहेस, मती देणार आहेस. त्यामुळे मती, बुद्धी सगळं ते तुझ्याकडेच मागणार आहोत. अशीच त्या योगेश्वराला प्रार्थना करूया. आणि आज 17व्या अध्यायाची इथेच आपण किती 3-4 श्लोक झाले, 3च झाले मला वाटतं, पण इथेच थांबूया. एवढे श्लोक म्हणूया आणि प्रार्थना म्हणून आपण समारोप करूया. अथ 17दशोऽध्यायः अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः. श्रीभगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा
सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. असे 3 श्लोक झाले. पुढच्या वेळेस पुढचे श्लोक बघूया. आता शेवटची प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. जय जय ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.